नमस्कार सर. हा, नमस्कार ताई, बोला ना. हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. हं, राज्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे. होय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय निर्णय घेतले जात आहेत त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती हवी होती. नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. थकीत कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी होणार, कधी होणार, किती लाखांपर्यंत होणार आणि पहिलं कर्ज आणि पुनर्गठन कर्ज. आता हे पहिलं कर्ज आणि पुनर्गठन हे दोन्ही देखील सुद्धा या कर्जमाफी अंतर्गत माफ होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता ही कर्जमाफीचं संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश 2017 आणि 2019 मध्ये झालेल्या कृषी कर्जमाफीमध्ये पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या 6,56,000 शेतकऱ्यांच्या याद्या 31 जानेवारी पूर्वी अद्ययावत करून महाआयटीने सहकार विभागाला प्रस्ताव सादर करावा असे निर्देश शासनाच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतोय ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014 ते 2019 या कालखंडातलं आहे, त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की 2017ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती. त्यानंतर 2019ला सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये आणली आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली. परंतु यातच आपण पाहतोय 2017ला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली, या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही सरकारकडे थकीत आहेत. त्यानंतर 2019 ची कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही कर्जमाफी जवळपास 90% शेतकऱ्यांची झाली. परंतु त्यानंतर कोरोना कालखंड आला, त्यानंतर सरकार बदललं, त्यामुळे या सुद्धा कर्जमाफीचे थकीत शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत. मग अशा 6,56,000 शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपये म्हणजे एकूण 7,500 कोटी रुपये आहेत. प्रोत्साहनपर अनुदानाचे 25,000 किंवा प्रोत्साहनपर अनुदानाचे 50,000 रुपये असे सुद्धा सरकारकडे पैसे शेतकऱ्यांचे बाकी आहेत. त्यामुळे याच्या अगोदर 2022ला कर्जमाफी होणार होती, परंतु माहितीच्या माध्यमातून सहकार विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला नाही आणि माहितीच्या माध्यमातून असं उत्तर आलं की जो कर्जमाफीचा जो डाटा होता तो डिलीट झाला आहे. त्यामुळे तो कर्जमाफीचा डाटा त्यावेळेस रिकव्हर होऊ शकला नाही. परंतु आता माहितीच्या माध्यमातून जुन्या कर्जमाफीचा डाटा आता रिकव्हर झालेला आहे. त्यामुळे जुनी कर्जमाफी जी आहे ती आता पुन्हा एकदा होणार आहे. त्यामुळे थकीत कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे. आता बँकांना तसे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कागदपत्रे आता घेण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहतोय संपूर्ण डॉक्युमेंट चालू आणि थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, ही संपूर्ण डॉक्युमेंट ही घेण्यात आलेली आहेत. आता हे झालं जुन्या कर्जमाफीचं. परंतु नव्या कर्जमाफी संदर्भामध्ये सुद्धा एक दिलासादायक अपडेट आहे. पहिलं दिलासादायक अपडेट हेच की बाबा ज्यावेळेस बच्चू कडूंचं आंदोलन झालं त्यामुळे सरकारला तारीख दिली 30 जून 2026. परंतु सरकारच्या माध्यमातून एक समिती कर्जमाफीची गठीत झालेली आहे. आता ती समिती राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आढावा घेणार आहे आणि तसे समितीच्या माध्यमातून बँकांना आणि सरकारच्या माध्यमातून सुद्धा बँकांना निर्देश दिलेले आहेत की सगळे शेतकऱ्यांची चालू आणि थकीत कर्जमाफीची माहिती बँकांनी सरकारला द्यावी किंवा त्या समितीला द्यावी. आता ह्या सर्व राज्यातल्या बँका ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँका असेल, विविध सहकारी बँका असतील, विविध सहकारी पतसंस्था असेल, या सर्व बँकांच्या माध्यमातून संपूर्ण जे कर्जमाफीचा जो डाटा आहे म्हणजे चालू थकबाकी असेल किंवा नियमित कर्जा शेतकऱ्यांचा डाटा आहे, बँकांच्या माध्यमातून आता ह्या जी समिती सरकारने गठीत केली आहे या समितीला डाटा आता पाठवला जाणार आहे. आणि जो डाटा आहे सध्याची जी कर्जमाफी जुनी आपण म्हणतो, ज्या विषयावर आपण सुरुवातीला बोललो की बाबा जुन्या शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी 2014 ते 2019, 2017 आणि 2019 मध्ये राबवलेल्या कर्जमाफीचे पैसे 31 जानेवारी 2026 पूर्वी दिले जाणार आहेत. त्याची यादी बनवून माहितीला दिली, सहकार विभागाला माहिती देणार आहे. परंतु नवीन कर्जमाफीचा डाटा खूप वेळ लागणार आहे याला तयार करायला, कारण की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आपण योग्य आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार
पाहणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये अटी शर्ती भरपूर प्रमाणामध्ये येणार आहेत. पण ही कर्जमाफी 2019 ते 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची असणार आहे, असंही न्यूज चॅनलच्या माध्यमातून बोललं जात आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठल्याही आता रकमेची शर्त राहणार नाही. एवढंच लाख माफ होणार, तेवढंच लाभ होणार. तुमचं किती जरी कर्ज आहे असेल तरी माफ होणार आहे. मागे 13 जिल्ह्यातली आकडेवारी आली होती. कोण्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान आहे ती सगळी आकडेवारी आली होती. त्यानंतर आपण पाहतोय जवळपास ह्या नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय 30 जून 2026 पूर्वी मार्गी लागणार. कृषी मंत्र्यांनी सध्या हिवाळी चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मीडियाशी बोलताना म्हणलेत की बाबा आमचा प्रयत्न जो आहे 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं स्वतः कृषी मंत्री दत्तामामा भरणे असं बोललेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय मुख्यमंत्री सुद्धा कर्जमाफीवरून, नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सकारात्मक आहेत. परंतु सध्या जे नवीन गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी अशी आहे की बाबा जुनी शेतकऱ्यांची जी थकीत कर्जमाफी होती ती 31 जानेवारी 2026 पूर्वी माहिती सहकार विभागाला डाटा द्यावा आणि याद्या संपूर्ण द्याव्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 31 जानेवारी पर्यंत जुन्या शेतकऱ्यांची थकीत होणार कर्जमाफी. त्यामध्ये 6,56,000 शेतकऱ्यांचे 7,500 कोटींची कर्जमाफी असणार. या हिवाळी अधिवेशनामध्ये पुढच्या 2-3 दिवसामध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 7,500 कोटी रुपयेची तरतूद होते का, त्याची पुरवणी मागणी सादर होते का, याकडेही पाहणं महत्वाचं आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहेच. पण आपण पाहतोय किती लाखांपर्यंत होणार. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 1.5 लाखांची कर्जमाफी 2017ला झाली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण पाहतोय 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली. एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 2015चं असेल, त्याने 1 लाख उचललेला असेल, पण त्या शेतकऱ्यांना पुन्हा पुनर्गठन केलं 2 लाख, असं मिळून 3 लाख झालं. मग काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्याचं पहिलं 1 लाख माफ झालं. त्यानंतर दुसरी कर्जमाफी योजना ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी 2019ला केली, मग त्या शेतकऱ्याचं पुनर्गठन 2 लाख रुपयाचं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी मध्ये ते पुनर्गठन बसलं. पहिलं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी मध्ये बसलं, पुनर्गठन महात्मा ज्योतिराव मध्ये बसलं. म्हणजे 3 लाखांची कर्जमाफी त्या शेतकऱ्याला भेटली. मग असे जर शेतकरी पात्र आहेत पण त्यांना अशामुळे लाभ जर मिळालेला नसेल तर त्या शेतकऱ्याचं 3 लाखांपर्यंत कर्ज माफ होऊ शकतं. आता उदाहरणार्थ पहिलं कर्ज 2 लाख असेल, पहिलं कर्ज 2 लाख असेल, दुसरं कर्ज 2 लाख असेल, असं 4 लाख असेल, तर त्या शेतकऱ्याचं कर्ज 3.5 लाख रुपयापर्यंतची मर्यादा आहे. 3.5 लाख माफ होऊ शकतं. उर्वरित त्या शेतकऱ्याला भरावं लागू शकतं. अशा संदर्भामधलं कर्जमाफीचं हे सगळं अपडेट आहे. आणि सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 4था दिवस आहे. 6वा 7वा म्हणजे 5वा 6वा 7वा म्हणजे पुढचे 3 दिवस राज्याचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये या थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही निधी लागणार आहे तो जर मंजूर केला तर ही कर्जमाफी तात्काळ शेतकऱ्यांना मिळू शकते. पण सरकारने अद्यापही तो निधी मंजूर केलेला नाही. सध्या एकूण 75,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्यात, परंतु त्याच्यात कर्जमाफीचा निधीसाठीचा उल्लेख कुठलाही नाही. आता यामध्ये जर कोणाला कोणते डॉक्युमेंट्स विषयी काही माहिती हवी असेल की कोणते डॉक्युमेंट्स लागतील तर त्या संदर्भात काय सांगता येईल? त्या संदर्भामधले स्पेशल कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्र बँकांना शेतकऱ्यांनी द्यायची आहेत यासाठी स्पेशल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. धन्यवाद सर. धन्यवाद.